किती अवघड असतं ना आपल्या बायकांचं. जोपर्यंत आपण ह्या बेडवरती येऊन पडत नाही, तोपर्यंत घरातल्या कोणालाही असं वाटत नाही की खरंच आपण खूप आजारी आहोत. त्यातच नवऱ्यालाही बरं नसेल तर मात्र मग आपण सगळ्याजणी अंगावरच काढतो. कारण आपल्याला आपल्यापेक्षा त्यांची तब्येत जास्त महत्त्वाची असते. गेले महिनाभर आहोंनी अंगावर काढलं होतं, त्यामुळे त्यांना टायफॉईड झाला होता आणि मला उष्णतेमुळे खूप त्रास होत होता. दोघांनाही सलाईन घेतलं आणि घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले आणि त्यानंतर मग लगेच देवपूजा करून घेतली आणि जेवण बनवायला घेतलं. कारण 10च्या आतमध्ये सगळं मला गॅसजवळचं काम आवरायला लागतं. कारण उष्णता एवढी वाढलेली आहे की गॅसजवळ 5 मिनिटंसुद्धा उभं राहू शकत नाही. त्याच गरमीचा त्रास असल्यामुळं मला तर एकदम अशक्तपणाच येतो आणि मला चक्कर आल्यासारखं होतं. त्यामुळे 10च्या आधीच मी सगळं बऱ्यापैकी काम आवरून घेते. इथे मी मुगाची डाळ केली होती आहोंसाठी, कारण त्यांना तिखट तेलकट कमी खायला सांगितलं होतं. आणि मग माझ्यासाठी मी वड्याची भाजी केली होती, म्हणजे तिखट सांडग्याची भाजी केली होती. त्यानंतर सकाळीच आहोंना एक सलाईन घरातच द्यायचं होतं, तेही दिलं. आणि आमच्या मनीमाऊचं बघा, हिची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगते.